इथे आम्ही आलेलो आहे डीमार्टला, बघू शकता खूप गर्दी आहे आज, भरलेला आहे. तर तेच हे पिशव्या पण आणलेल्या आहेत त्या ठेवून देते. तर माझ्या मागची गर्दी आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी रेडी झालेली आहे आणि तेच घरातल्या काही वस्तू आणायच्या होत्या. डीमार्टला जायचं आहे थोड्या वेळाने, तर लिस्ट पण करायची काय काय आणायचे मला. त्याच्या आधी आम्ही जेवण करून घेणार. तर मी जेवणामध्ये मस्त कोबीची भाजी केलेली आहे, पिवळी अशी कोबीची भाजी आणि पोळ्या आणि पापड आता भाजते. आणि कियाराला दूध पोळी देणार मी, हा गेला स्कूलला, तो येईल 4 वाजता, तोपर्यंत आम्ही येऊन लागू. तर तेच म्हटलं चला घरातल्या काही वस्तू घेऊन येऊ, संपल्या होत्या. तर आता तेच जेवण करून जाऊ. कसं पावसाची जास्त भूक लागते आणि तसंच गेलो तर पण भूक लागते, मग काहीतरी जाऊन बाहेर खातो आपण आणि मग स्वयंपाक तसा चोरून राहतो. त्याच्यामुळे मग घरूनच जेवण गेलेलं बरं. तर मग मी स्वयंपाक लवकर सकाळीच केला, नंतर मग आवरून काढलं. ह्यांना शेपूची भाजी दिली, शेपूची भाजी पोळी आणि आता इथे तेच पापड. आणि कधीतरी कोबी छान लागते, आम्ही असं नेहमी कोबी नाही आणत, कधीतरी आणते किंवा पराठे वगैरे करायचे असेल तेव्हा आणतो, किंवा मग मंचुरियन वगैरे करायचे असेल ना त्यावेळेस कोबी आणतो. तर ही कोबी त्या दिवशी मी हक्का नूडल्स केली ना, त्या दिवशी आणलेली ती कोबी आहे. तर अर्धी होती, म्हटलं त्याला भाजी करून टाकू. तर आता तेच इथे पापड भाजून घेते आणि जेवण करतो आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी, कारण लिस्ट पण करायची मला. तर इथे लिस्ट करून झालेली आहे माझ्याकडे. तर लिस्ट करून घेतली कसं सोपं जातं आपल्याला आणायला वस्तू, आणि आपण तिथे गेलो आणि काहीच वेगळंच घेऊन येतो आणि जे लागतं ते घरातलं ते आणत नाही. तर तेच म्हटलं लिस्ट करून घेते मी नेहमी काय आणायचं वगैरे. तर इथे लिस्ट केलेली आहे. तर ही वैभवनीच केली लिस्ट, म्हणून त्यांच्या अक्षरमध्ये डॉक्टरांची कशी कळत नाही त्यांनाच कळतं, ते त्यांच्याकडेच राहतील. तर मला काही कळत नाही त्यांनी काय लिहिलं वगैरे. मी सांगितलं जे जे लागतं त्यांनी लिहिलं. तर तेच आता जातो डीमार्टला निघतो. इथे मी मस्त आवरलेला आहे आणि हा नवीन ट्रेंडिंग टॉप असा पेपरचा आहे, पेपर प्रिंट आता नवीन आलेला आहे ट्रेंडनुसार, मस्त तो घातलेला आहे. तर तेच आजचा लुक माझा असा आहे की याला पण जीन्स आणि टी शर्ट घालून दिलेला आहे, तुम्हाला दाखवतेच. आणि मोठी गाडी घेऊन जाणार आहे कारण आणायची आहे वस्तू भरपूर, तर मग मोठीच गाडी घेऊन जाणार. मस्त जेवण झालं, कोबीची भाजी इतकी छान लागली. तर तेच आता आज संध्याकाळचा मस्त प्लॅन आहे, बघू आता काय प्लॅन आहे. नॉनव्हेजचाच प्लॅन आहे, पण बघू तुम्हाला सांगेल का की काय प्लॅन आहे आमचा नंतर थोड्या वेळाने जेव्हा घरी येताना वगैरे तेव्हा सांगेलच कन्फर्म झालं की. तर आता पिशव्या घेते, 2-3 पिशव्या घेते मोठ्या मोठ्या आणि मग निघते. चला तर आता आम्ही निघालेलो आहे आणि ती पिशव्या पण घेतलेल्या आहे. तर तेच बाहेरचं वातावरण पण आज थोडासा पाऊस आहे चालू. तर आता आम्ही इथे निघालेलो आहे आणि आम्ही आडगावचं डीमार्ट आहे ना तिथे चाललेलो आहे. तर बघ एक पाथर्डीचं आहे, पाथर्डीचं कसं खूप लांब पडतं, पण तरी गेलो होतो आम्ही, पण तिथे एवढं मला काही आवडलं नाही. पण हे आडगावकडचं आहे ना, तिथं भरपूर असं म्हणजे आपल्याला बघायला भेटतं आणि भरपूर क्वालिटी म्हणजे वेगवेगळ्या ब्रँडचे वगैरे असतात वस्तू सगळ्या. तर त्याच्यामुळे मग तिथे चाललेलं आहे आणि आम्हाला जवळ पण आहे, मग तिथेच चाललो. तर नेहमी मी
तर नेहमी आम्ही रिलायन्स जिओ मार्ट आहे ना तिथं घेतो किराणा तिथे, नंतर पिनॅकल मॉलचं रिलायन्स तिथे घेतो, नाही तर मग सिटी सेंटर मॉलचं तिथे घेतो. पण मग ना आता ह्यावेळेस चालू डीमार्टला, एकदा गेलो होतो डीमार्टला, अजून दुसरं आता चाललो डीमार्टला. म्हटलं चला तिथे जाऊ. आणि इथे कियारा इकडे बघ. चला आता विहान पण येईल आणि मग विहान येण्याच्या अगोदर आम्ही येऊन जाऊ. तर तेच चला बोलते. इथे आम्ही आलेलो आहे डीमार्टला. बघू शकता खूप गर्दी आहे, आज पूर्ण भरलेला आहे. तर तेच हे पिशव्या पण आणलेल्या आहे, त्या ठेवून देते. कियारा इकडे बघ. हां, कुठून जायचं? हां थांब, खूप गर्दी आहे. ही करून देत आहे, सील करून देत आहे. तर इथे चहाचं शिक्षण आहे, तर चहा वगैरे घेते. किंवा बिस्किटचं शिक्षण आहे. नाही गव्हाचं पीठ आहे. तर इथून मी रवा घेतलेला आहे, 1 kg बारीक रवा. तर तेच खूप गर्दी होती. पण मग काही आहे का साखर आहे पण जास्त हे 47 रुपये त्यांचं आहे ना ब्रँड आहे. होय ब्राऊन पोहे खाली उतरायचं. आणि हे बा ब्राऊन पोहे बरं का, ब्राऊन पोहे काय मला असतं ते ब्राऊन पोहे काय माहिती. हां पिठी साखर. आणि ते काय आहे बापरे, हे काय आहे? साखर पावडर, बुरा. हां साखर आहे ती. बुरा. हां साखर नाही, बुरा आहे साखर. लाल मिरची पावडर. हां हे बघ त्यांची 7 रुपये अर्धा किलो. घेऊन टाकू ना, 55 रुपयाला छोटी भेटते. हां घेऊन टाकू. हे बघ कांदा लसूण मसाला, चिली पावडर 74 रुपये ऑफ. आणि डीमार्ट 175ला आहे. चांगली ना मग, अर्धा किलो ना. हां घेऊन टाका, लागेलच कारण. तरी आपण नाही ते राहू दे, आपण त्याला अजून काहीतरी बघू त्या. आणि हे बघ कांदा लसूण मसाला, हे बघू इथे मसाले. चिली फ्लेक्स. आणि हे काय सुवा काय आहे? सुवा हे सोप असेल, सोपा. हां म्हणजे पॅकिंग आहे तशी, ओली साखर. नवीन पॅकिंग असेल ना कांदा लसूण मसाला. आणि ही बघ, ही वाळलेली रे नाही, ही चांगली. काय वाटतं घेऊ ना.
तर इथे डीमार्टमध्ये खूप सारे मसाले राहतात, खडे मसाले. तर मला खडे मसालेच बघायचे होते, घ्यायचे होते. आणि वेगवेगळे प्रकारचे मसाले भेटतात. चिकन मसाला, मटन मसाला, असे वेगवेगळे. आणि तुम्हाला माहिती आहे मला मसाले खूप आवडतात घ्यायला, वेगवेगळे फ्लेवरचे. तर मी जिथं गेली तिथे मसाले घेऊन येते वेगवेगळे. बिर्याणी मसाला, पनीर मसाला, पालक पनीर मसाला, नंतर सगळेच मसाले घेऊन येते. तर इथे तेच बघते मी. आणि मला ओवा वगैरे ते पण घ्यायचं होतं. आणि खडे मसाले वगैरे बघायचे होते. तर इथे तेच बघते मी की काय काय आहे. आणि रिजनेबल प्राईस आहे त्यांच्या. आणि डीमार्टचीच हे आहे प्रोडक्ट सगळे इथे. तर बघत होतो की काय घ्यावं काय नाही. तर इथे सगळे कोल्ड्रिंक्स ठेवलेले आहे, बघू शकता सगळ्या प्रकारचे. म्हणजे एक एक सेक्शन केलेले होते कोल्ड्रिंक्स. तर इथे सगळे कॅन्डी, चॉकी वगैरे भेटतात, सेरलॅक. आणि इथे बघू शकता चॉकलेट्स, सगळे चॉकलेट्स, कॅन्डीज भेटतात. आणि इथे मस्त याचं आपलं आवळ्याचं. आणि इथे बडीसोप वगैरे सगळं. आणि इथे आपल्या अस्मंताराच्या गोळ्या आहे मस्त. चल, तर तेच खूप गर्दी आहे आणि सामान पण घेऊन झालेलं आहे. तर आता बघतो आज इथे सगळ्या मिठाई आहे ठेवलेल्या, रसगुल्ले वगैरे, चिक्की. कोणचे बिस्किट आहे चांगले का त्यात? हे येते सोनपापडी बिस्किट तिकडे त्या साईडला. इथे सगळं मिठाई इथे सगळं स्नॅक्स सेक्शन आहे, बघू शकता. आणि इथे टिश्यू पण घ्यायचे मला, किचन टिश्यू. बघते आता कोणते. टिश्यू रोल, किचन टिश्यू. तर हे घ्यायचे आहेत, बघू आता कितीला आहे. हे पण किचन टिश्यू. आणि हे घ्यायचं आहे 150. तर इथून हे घेतलेलं आहे विहानसाठी लागतं टिफिनला, विहान बैरोसाठी. तर ॲल्युमिनियम फॉईल घेतली आहे. आणि किचन टिश्यू मला एवढं काही हे वाटले नाही, मग ते नाही घेते, बघते आज. इथे सगळे न्यूटेला, पीनट बटर वगैरे ठेवलेलं आहे, जॅम. हे पॉपकॉर्न सगळ्या प्रकारचे कियाराचे आवडते घेतलेले आहे आम्ही. हे आणि हे पॉपकॉर्न बाकी, पण ते आपल्याला करावं लागतं सगळं, त्याच्यामुळे मग हेच घेतले. कियारा काय झालं, काय घेतलं? शॉपिंग केली? हां, सनफ्लॉवर ऑइल. तर पॅकेटच घेते, म्हणजे सोपं जातं ओळखायला वगैरे. तर मग 5 घेतलेले आहे. प्राईस ह्या आहे, बघू शकता. तर इथे गर्ल्ससाठी सगळे क्लिप्स आहे, कंगवा आहे, पिन आहे. हे बघ, हे पायाचं आपलं हे करायचं. सेफ्टी पिन वगैरे. यारा हे सगळं भांड्यांचं सेक्शन आहे, बघू शकता. तर इथे छान छान म्हणजे क्वालिटीचे भांडे आहेत, देवाचे भांडे बघू शकता, देवाचे ताट, तांब्या वगैरे. आणि बाकी टिफिन पण इतके मस्त मस्त होते. आणि ते सगळ्या वस्तूंची प्राईज लावलेलीच आहे त्यांनी सगळ्या वस्तूंवर. तर तेच इथे बघू शकता किती छान म्हणजे प्लेट्स वगैरे आहेत. नंतर हे आपले काचेचे आहे ना डबे, फ्रीजमध्ये ठेवायचे, ते सुद्धा किती छान आहे, बघू शकता. फ्रूट्स वगैरे ठेवू शकतो आपण. इथे स्पायसेसचे
बरण्या आहेत छोट्या छोट्या. तर खूपच मस्त आहे, क्यूट क्यूट आहे एकदम. आणि बघू शकता किती मस्त आहे. तर तेच घ्यायला पण म्हटलं आता नाही घेत, नंतर कधीतरी. मला सोनी गिफ्टमधली खूप आवडतात गाजीच्या बरण्या वगैरे, मग तिथूनच घेते मी नेहमी. तरी म्हटलं चला बघू काय आहे. तर इथे मस्त चटणीसाठी आहे, नंतर चमचे, आणि इथे ड्रायफ्रूटसाठी बघू शकता किती छान बरणी आहे. पण मग मी घेण्याचा विचार केला, पण मग ती पडून जाऊ शकते म्हणजे खोलताना वगैरे, म्हणून मग कॅन्सल केलं. तर तेच इथे मस्त बाकीच्या पण बरण्या वगैरे, काचेच्या बॉटल्स वगैरे आहेत इथे. तर खूप छान बरण्या आहेत स्पायसेससाठी, मस्त आहे. आणि ड्रायफ्रूट्ससाठी पण मला इतक्या आवडल्या ना, खूप छान आहे, वेगळा आकार आहे एकदम. तर तेच बघतो. आणि ही तर किती क्यूट आहे ना, मस्त. तर इथे बघू शकता सँडविच मेकर, म्हणजे जे गॅसवर आपण करतो, गॅसवर टाकून ठेवून असं करतो. पण मग एकच सँडविच करावं लागतो, ते खूप वेळ लागून जातो. मग माझ्याकडे आहे सँडविच मेकर म्हणून. पण मग आधी मला आवडायचं हे. तर इथे पॅन बघू शकता किती छान आहे, सॉस पॅन वगैरे. तर तेच बघत होतो काय प्राईज वगैरे, कारण क्वालिटी तर छान वाटत होती. आणि तेच पण मी म्हटलं ह्यावेळेस नको भांडे जास्त, म्हणजे भांडे घ्यायलाच नको, किराणाच घेऊन जाऊ. पण वैभव कसे हे बघ ते बघ, मग मला बघायला लावायचे. पण एखाद्या बाईला कसं भांडे खूप आवडतात घ्यायला, किती पण घरात भांडे असले तरी खूपच घ्यायला आवडतात. तर तेच इथे बघू शकता किती छान छान तवे वगैरे ठेवलेला आहे, नॉनस्टिकी भांडे ठेवलेले आहे. तर इथे मी तेच तवा वगैरे बघत होती, आणि मला हे बघायचं होतं आप्याचं. पण एवढं मला काही खास वाटलं नाही, एकदम हलकं होतं. पण हे पॅन खूपच छान होते. पण मग एक विचार यायचा की भांडे नको आता सध्या घ्यायला. म्हणजे खूपच मी आता मोजून मापून भांडे घेते, कारण आपलं किचन मॉड्युलर किचन झालेलं आहे, आणि त्यात पण ठेवायला जागा पाहिजे. नाही तर जास्त घेतले तर त्याच्या व्यतिरिक्त कुठे ठेवत बसायचे अजून, म्हणजे काहीच उपयोग नाही ते मॉड्युलर किचनचा. तर इथे बघू शकता ही अशा कड्या खूप छान राहतात, आणि कोणते पण चमचे चालतात त्यात, स्टीलचे वगैरे. तर ब्लॅक पर्ल म्हणतात. आणि इथे हांडी बघू शकता किती छान आहे, बिर्याणीसाठी वगैरे खूपच मस्त आहे. तर खूप एक मन व्हायचं घेऊन टाकावं, पण मग एक मन म्हणायचं की नको जाऊ दे, सध्या भांडे नकोच. तर तेच आधी इथे बघत होतो, आणि बघू शकता किती गर्दी आहे. तर इथे खूप छान अशी कढई आहे मस्त बिर्याणी वगैरे करायला. तर खूप छान आकार आहे बघू शकता, आणि वेगळंच मटेरियल आहे. आणि हे ब्लॅक पर्ल आहे ना, हे तर आहे माझ्याकडे मोठी कढई आहे. तर हे खूप छान असतं भांडे वापरलेले, मस्त आहे. नॉनस्टिकीपेक्षा हे छान आहे, हे पण मस्त आहे. हे सगळे कुकर ठेवलेले आहेत बघू शकता, आणि वरती कुकर आहे. आणि हा आपला ग्रिल तवा. तर इथे ग्रिल तवा पण खूप छान होता. पण माझं म्हणणं चाललं की आपण कास्ट आयरनमध्ये घ्यावं, त्या दिवशी बघितलेला. तर 329ला होता बघू शकता. तर तेच वैभवला मी बोलत होती, कारण वैभवला फिश वगैरे तळण्यासाठी खूप आवडतं, आणि तेच नेहमी करतात, फिश वगैरे तळतात. मी पण तळते वगैरे, फ्राय करते. पण ते त्यांच्या पद्धतीने, जेव्हा मला कंटाळा येतो. पण ते पण इतकी छान तळतात ना फिश, चिकन फिश. इलेक्ट्रिक शिक्षण आहे, आणि घड्याळ तर किती छान आहे किड्स रूमला, मस्त आहे. माझ्या मागे बघू शकता डीमार्ट किती मोठं आहे, सगळीकडे गर्दी अशी. माझ्या मागे सगळं किराणा वगैरे ग्रोसरी आहे. खूप गर्दी आहे घेण्यासाठी. आणि ते फ्लॉवर्स पण इतके छान आहे ना, आर्टिफिशियल फ्लॉवर्स. हे किती सुंदर बघू शकता, एकदम मस्त.
सेक्शन आहे क्लोथ्सचं. तर बघू शकता क्लोथ्स, नंतर टॉईज आणि सगळे टॉईज वगैरे ठेवलेले आहेत मुलांची. सॉफ्ट टॉईज वगैरे आहेत. मम्मीकडे बघ. वाव, इकडे बघ, याला मस्त गॉगल घातलेला आहे आणि ते सगळे गॉगल्स आहेत. 49 रुपीजचं आहे. तर इथे किड्स साठी गॉगल्स आहे 49 रुपीजलाच आहे. पण थोडे हलके क्वालिटी होती, म्हणजे पहिल्यांदा छान वाटतं बघायला, पण नंतर बघितलं की त्याला क्रॅचेस पण पडू शकतात, म्हणजे व्हाईट होऊ शकतात ते. तर म्हणून मग काय आवडले नाही. तर कियारासाठी घ्यायचा होता, पण म्हटलं जाऊ दे, इथून नको, चांगल्या ठिकाणाहून घेऊ आपण गॉगल. तर तेच मग पुढे गेलो. त्याच्यानंतर मग बघू शकतो इतक्या वस्तू आहे ना, असं होतं हे पाहू का ते पाहू, खूपच वस्तू आहे डीमार्टला. आणि तेच इथलं डीमार्ट खूपच मोठं आहे. इथे माझ्या मागे लहान मुलींचे टॉप आहे. तर इथे मेन्स वेअर होते, म्हणजे सगळे माणसांचे कपडे वगैरे होते. आणि इथे बघू शकता हे किती छान आहे ना. तर तेच इथे टिफिन वगैरे, म्हणजे फ्रीजमधलं ठेवण्याचं, नंतर बॉटल्स वगैरे. तर इथे सगळं फुटवेअर सेक्शन आहे, बघू शकता. कियारा रडते आमची. कियारा इकडे बघ, कियारा रडते. काय पाहिजे तुला, काय पाहिजे? तू इथे आहे ना तूमध्ये. हां चल. तर इथे माझ्या मागे सगळं फुटवेअर सेक्शन आहे आणि तेच खूप मोठं आहे, फिरायला खूप दम लागतो. तर मस्त मस्त चप्पल्स आहे पावसाळ्यामध्ये वापरण्यासाठी, बघू शकता. खूप छान छान आहे. 119ला आहे, कोणती पण होती, मस्त आहे. सगळं फुटवेअरच सेक्शन आहे. खूप छान आहे घरात घालायची चप्पल. तर मी घालून बघते बघा कशी दिसते. तर अशी दिसते मस्त, बघते. ही पण एक मस्त आहे ब्लॅक. हां थांबा. तर अशा आहेत घरात घालायच्या चप्पल 99 रुपीजला. छान गर्ल्सच्या चप्पल आहे, बघू शकता. पण कियारा छोटी ना, मग तिला काही नाही. किती छान आहे, मस्त आहे एकदम. मला तर आवडलं एकदम. छान छान कलर्स आहे, बघू शकता, पावसाळ्यात घालायच्या. आणि इथे स्लीपर्स आहे, मस्त एकदम. आणि हे नवीन प्रकार. आणि कियाला कंटाळली आमची ना, कंटाळली. तर इथे माझ्या मागे सगळे फुटवेअर घेताय, करू शकता. खूपच गर्दी आहे, असं खूप गर्दी. आणि इथे सगळे फ्रोझन आहे. तर आता आमचं झालं आहे सामान घेऊन, आता निघतोच आम्ही, कारण खूप कंटाळा आलेला आहे आणि इतकं मोठं आहे ना, खूप फिरावं लागतं. तर तेच हेल्मेट छान आहे वेगाच्या. काय झालं आहे ना, काय लागलं तुला? तर वेगाचे हेल्मेट आहे, मस्त आहे गाडीवर. ब्ल्यू कलर आहे, व्हायलेट कलर आहे. आणि इथे माझ्या मागे सगळे बॅग्स वगैरे आहेत. इतकी गर्दी आहे ना, अर्धं तर बघणं राहून जातं. तर तेच जे लागलं ते घेतलं. आता बघ मशरूम आहे, बाय 1 गेट 1 फ्री 70 रुपयाला आहे बटन मशरूम. आणि इथे बेबी कॉर्न आहे. तर एवढे काही खास वाटत नाही मला, अशी काळी काळी झालेली आहे, बघू शकता. आणि इडलीचं पीठ आहे. आणि इथे काजू कतली आणि ते सगळे श्रीखंड वगैरे ठेवलेलं आहे. आणि कियाराचं चाललंय लढणं, हो ना कियारा. आणि इथे बघू शकता पूर्ण डीमार्ट.
इथे खूप छान चेअर आहे, बघू शकता. गाडीमध्ये पण नेऊ शकतो अशी चेअर आहे. तर मस्त आहे. पण आता नाही घेत, जेव्हा जाऊ ना तेव्हा आम्ही बसलेला. आणि मला तर खूप कम्फर्टेबल वाटली, मस्त चेअर. तर इथे सगळं चेअर स्टूल वगैरे आहे. इथे खूप छान स्टूल आहे, बघू शकता. वेगळाच आहे, मस्त आहे. आणि इथे कियारा खूप छान चेअर्स आहे, मला तर खूपच आवडल्या. ही एक गाडीत नेऊ शकतो आणि ती पण गाडीत नेऊ शकतो, मस्त आहे कॅम्पिंगसाठी. आणि हे छोटे स्टूल आहे इथे. योगा मॅट सुद्धा आहे डीमार्टमध्ये, बघू शकता. काय काय का याची चालली इथे मस्ती. आणि ती नुसती म्हणते हे पाहिजे ते पाहिजे. तिला खूप काय काय वस्तू दिसत आहे ना, तर तेच दाखवते मला ती बॉल वगैरे कुठे. तर म्हणते ती सांगतो ती बॉल घ्यायचा. ते इथे बघू शकता किती छान कंटेनर आहे. आणि इथे मॉप वगैरे ठेवलेलं आहे. आणि ती सांगते की बॉल घ्यायचा, पण मी बोलली की नको, बॉल आहे घरी. तिला राग आला, बघू शकता. तर इथे बघू शकता, इथे कपडे ठेवण्यासाठी मस्त आहे, मला तर खूपच आवडले, बघू शकता एकदम छान आहे. आणि हे काही मेडिसिन बॉक्स वगैरे ठेवलेले आहेत. तर इथे सगळे प्लांटर्स ठेवलेले आहेत, बघू शकता. आणि हे पण प्लांटर किती मस्त आहे, छान. तर इथे ग्लास आहे, बघू शकता, मस्त. आणि कप्स पण आहे, खूप छान छान कप्स आहे, मस्त आहे, बघू शकता. मस्त आहे. 39 रुपयाला आहे, 49ला आहे. आणि इथे बघू, वाव, मस्त आहे, एकदम एलिगंट आहे, व्हाईट. हे तर किती छान कप आहे, एकदम एलिगंट व्हाईट. आणि त्याला गोल्डन बॉर्डर होती. तर तेच वैभवला दाखवत होती मी. पण आता जस्ट कप घेऊन झालेले आहे माझे, तर म्हटलं जाऊ द्या. आणि ते कॉफी कप पण किती मस्त आहे. तर वैभव बोलतं ते घे. मी म्हटलं नको, मला भांडे घालून घ्यायचेच नाही आहे सध्या. तर इथे कुलर आहेत भरपूर. एक ग्लास युनिक बघितला, बघू शकता, एकदम कळसा आहे, छान आहे. हा बेस्ट आहे. हा बघ ना, तो ज्यूस वगैरे ना, बापरे, ज्यूस वगैरे पिण्यासाठी छान आहे. फक्त 99 रुपीजला आहे फक्त. आणि मला तर हा खूप आवडला, हा युनिक आहे, बघू शकता. आणि इथे माझ्या मागे तर सगळे डबे वगैरे तेच आहे. तर इथे फिल्टर बघू शकता, फिल्टर नाही, पाणी नेण्यासाठी छान आहे. उन्हाळ्यामध्ये कुठे फिरायला गेलो ना तेव्हा मस्त आहे, मला तर खूप आवडतं. 8 लिटर पाणी होतं याच्यामध्ये, 8 लिटर, मस्त आहे. आणि मी पोळ्यांसाठी डब्बा असा देते, बघू शकता, असा पराठे वगैरे त्याच्यासाठी. तर तेच. आणि ते पोळ्यांचे डबे तर कियाला नुसती मागे लागली, हे घेऊ का ते घेऊ. आणि ते बॉटल्स पण किती छान, बघू शकता सगळ्या. हां, तर वैभव दाखवत आहे हे ते. एकदा कसं प्लॅस्टिक घरामध्ये आलं का खूप साचून राहतं, म्हणून प्लॅस्टिक जास्त घेतच नाही. तर तेच एवढी शॉपिंग झालेली आहे माझी, लागणाऱ्याच वस्तू घेतल्या. आणि ते बॉटल्स पण खूप छान. तर इथे लिस्टनुसार घेतलेलं आहे, तरी बाकीच्या वस्तू बाकी आहे. तर तेच आता बाकी सोप आणि ऑइल झालेलं आहे, शुगर. काय आणलं, हे आणलं कियाला, काही काही घेतेच कुठे गेली की. तर हे घेतलेलं आहे बबलचं. तर लिस्टनुसार तर काही होतच नाही, वेगळंच घेऊन ठेवतो. तर तरी आता सगळ्या गोष्टी झाल्या आहे, फक्त सोप बाकी.
तर इथे तेच सोप वगैरे बघायचं होतं. तर शॉवर जेल घेतलेलं आहे एक मी फियामाचं. तर निव्याचे पण छान असतात. तर इथे सोप जेवढे लागतात तेवढे, कारण विहान आणि कियाराची सोप वेगळे आम्ही घेतो, जॉन्सन बेबीचं किंवा हिमालयाचं, आणि आमच्यासाठी वेगळं घेतो, आणि एक शॉवर जेल पण घेते. तर मी फियामाचं घेतलेलं आहे, एक ऑरेंज म्हणजे ऑरेंज कलरमध्ये. आणि तेच इथे बघू शकता एवढे जेल्स आहे आणि मला तर खूपच आवडले. तर इथे हे पण किती छान आहे बघू शकता, एकदम मस्त मस्त जेल्स आहे, शॉवर जेल्स. आणि तेच इथे बघत होतो. आणि चला झाले आहे आता बिलसाठी आलेलं आहे. आता बिल करून आणि उशीर पण झालेला आहे. तर चला बिल केल्यावर बाहेर गेल्यावर बोलते. तुमचं बिल करून झालेलं आहे. इतकी गर्दी आहे ना बापरे. यायला काय घेतात आपण? खूपच गर्दी आहे. आता बाहेर निघतो आणि तर आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता गाडी आमची. तर ते किती गर्दी आहे ना बापरे. तरी ती पिशव्यांमध्ये ठेवलेलं आहे ते. तर तेच आता गाडीमध्ये जाऊ. तर इतकं मोठं डीमार्ट आहे बघू शकता माझ्या पाठीमागे सगळं. आणि पूर्ण शॉपिंग झाली आहे. आता वैभव गाडी आणतात ते. तर त्याच्यात पिशव्या ठेवलेल्या आहे. सगळी पार्किंग केलेली आहे इथे आणि एवढं मोठं आहे बघू शकता. चला आता घरी गेल्यानंतर बोलते तुमच्याशी. आणि इथे आपली शॉपिंग. तर वैभव गाडी घेण्यासाठी गेलेली तिकडे. आता वाजले आहेत 6 आणि इतकी गर्दी होती ना. तर तेच झाले घेऊन. विहान पण इतका वाट बघत असेल ना. चला आता बोलते. इथे सामान घेऊन झालेलं आहे आमचं. आणि आता घरी जातो आणि घरी जाताना तुमच्याशी बोलते. तर तेच आता घरी जाऊ, चहा पिऊ मस्त, कारण दमलोय. कारण किती मोठं डीमार्ट आहे. खूप फिरावं लागलं. आम्ही काही गोष्टी तर बघितल्या पण नाही. पटापट फिरलो आणि जेवढं जे महत्त्वाचं होतं ते तुम्हाला पण दाखवलं. आणि तेच जे महत्त्वाचं होतं ते घेतलं, जे पाहिजे होतं ते. तर मी काय काय घेतलं ते तुम्हाला सांगेलच. आणि मी रस्त्यातून भारी मला हे भेटलं, कण्हेर आहे ना, किती पिंक फ्लावर्स आहे, किती छान आहे. तर याची फांदी मी घेऊन आलेली आहे. तर माझ्याकडे आहे ते बेबी पिंक आहे आणि हे एकदम रेड कलर आहे, रेड कलर असा. तर म्हटलं आता पाण्यात ठेवेल मस्त कट करून ती फांदी आणि लावून देईल, कारण टेरेसवर छान दिसतात ते अशी झाडं फुलांचे. तर माझ्याकडे आहे पिंक, ते तुम्हाला दाखवते घरी गेल्यानंतर. आणि हा रेड कलर घेतलेला आहे. तर मला म्हणजे येतानाच रस्ता दिसला, म्हटलं त्याला फांदी घेऊ. तर रस्त्यावरच होता असा लावलेला, असं पण नाही मध्ये लावलेला, रस्त्यावरच होता. आणि आजूबाजूला खूप जंगल झाडासारखे होते रस्त्याने. तर म्हटलं तुला फांदी घेऊ. आणि मग उतरली मी, फांदी तोडली. तुला आज छान मस्त लावून देईन, पाण्यात ठेवणार आणि उद्या वगैरे, उद्या परवा म्हणजे जेव्हा मुळे येतील ना त्याला त्यावेळेस लावून देईन. मस्त घेतलेलं आहे, ठेवलं. चला आता घरी गेल्यानंतर बोलतेच. आणि इथे कियारा, तिला पण झोप लागलेली आहे आणि घरी गेल्यानंतर बोलते तुमच्याशी. इतक्यात घरी आलो आणि दूध पण तापत ठेवलेलं आहे आणि इथे सगळं सामान ठेवलेलं आहे, दाखवते. तर इथे सगळं सामान ठेवलेलं आहे. चहा पिला की तुम्हाला दाखवते, चेंज करते. पहिल्यांदा चहा ठेवून देते. आणि ज्या मी फांद्या आणलेल्या ना, तर त्या पण मी कट करून घेतलेल्या आहे. तर इथे बघू शकता, हे कट करून आता हे फेकून देईल. तर कट करून मी पाण्यात ठेवल्या बॉटलमध्ये, त्यानंतर तुम्हाला उद्या दाखवेलच मी. तर कसं पाण्यात ठेवल्या ना, तर थोडं 3-4 दिवसांनी लगेच अशी मुळ्या येतात. मग त्यावेळेस मी लावते आणि डायरेक्ट लावून दिलं की मग खाली मूळ जी फांदीचं बेस असतो ना तो सडून जातो.
त्याच्यामुळे मी आधी पाण्यात ठेवते, त्याच्यानंतर मग मुळे आल्या का त्यानंतर मग मी कुंडीमध्ये लावते. तर जे पिंक हे होतं ना कण्हेर माझ्याकडे बेबी पिंकवालं, ते पण मी फांदी आणूनच लावलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते, जोपर्यंत दूध तापते तोपर्यंत चला तुम्हाला दाखवते. तर जे कण्हेरचं मी हे आणलेलं ना फांदी, तर त्याच्या जे फुलं होते ना ते मी ह्या वासमध्ये ठेवलेले आहे, सिरॅमिक वासमध्ये. बघू शकता इतकी छान दिसत आहे ना, मस्त दिसत आहे. म्हटलं काहीतरी यूज झाला पाहिजे, तर इतकी सुंदर दिसत आहे. नॅचरल ते नॅचरल असतं, खूप छान दिसतं. तर इथे ठेवलेलं आहे मी. तर ती फांदी दाखवते. ह्या फांद्या बघू शकता इथे मी ठेवलेल्या आहे बॉटलमध्ये, जे आता कण्हेर आणलं ते. आणि जे बेबी पिंक आहे ना ते माझ्याकडे इथे आहे, बघू शकता. हे खूप छान फुलं दिसतात. तर हे बेबी पिंक आहे हे. तर एवढे फुलं आलेले आहे बघू शकता. तर म्हणून मग मी तो रेड कलर आणला. रेड कलर खूप छान दिसतो. तर तेच आता चला चहा ठेवते पटापट. तर इथे कियाला मस्त बबल खेळते, कियाला आणि ईशान आणि विहानमध्ये आहेत. तर तेच कसं वाटलं आजचा व्लॉग. डीमार्टमध्ये गेलो, शॉपिंग केली आणि ती शॉपिंग मी पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेल की काय काय आणलेलं आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल किंवा डीमार्ट बघायला आवडला असेल नाशिकचं. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.